आज आपण इथे मध्ययुगीन भारताचा इतिहास हा टॉपिक अभ्यासणार आहोत. परीक्षा जवळ आलेली आहे, त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रश्न होईल यासाठी मी हे PDF स्वरूपात माझ्याकडे काही नोट्स आहे, ते तुम्हाला पाहिजे असल्यास मला कमेंट्सद्वारे सांगाल. तर आपण प्रश्न बघूया. सामंत खालीलपैकी कोणास म्हणतात? तर कोणास म्हणतात? सरदार यांना म्हणतात. तर खालीलपैकी दुसरा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या शतकामध्ये रोमन साम्राज्याचा शेवट झाला? ऑप्शन आहे 5व्या, 7व्या, 9व्या आणि 15व्या. तर उत्तर आहे 5व्या शतकामध्ये. तिसरा प्रश्न बघूया आपण. सम्राट शालमनची सत्ता खालीलपैकी कुठे होती? तर त्यांची सत्ता कुठे होती? ऑप्शन आहे आशिया, चीन, युरोप आणि आफ्रिका. तर आपलं उत्तर आहे 3 नंबर युरोप. चौथा प्रश्न बघूया. सामंतशाही खालीलपैकी कोणत्या इसवी सनामध्ये अस्तित्वात आली? ऑप्शन आहे 5व्या, 8व्या, 12व्या, 15व्या. तर आपलं उत्तर आहे 8व्या शतकामध्ये. पाचवा प्रश्न बघूया. सामंतशाहीची स्थापना खालीलपैकी कोठे झाली? आशिया, आफ्रिका, युरोप. तर युरोपमध्ये झाली. नंतरचा प्रश्न बघूया. सामंतांना खालीलपैकी कोणते काम करावे लागत असे? तर कोणते काम करावे लागत होते? की राज्याच्या वतीने न्यायदान करणे, प्रजेचे रक्षण करणे, शांतता सुव्यवस्था राखणे व वरील सर्व. तर वरील सर्व काम सामंतांना करावं लागत होतं. नंतर सातवा प्रश्न बघूया आता. खालीलपैकी कोठून सामंत त्यांच्या प्रदेशाचा कारभार पाहत असत? तर ऑप्शन आहे राजवाडा, किल्ला, गडी, महल. तर आपलं ऑप्शन आहे गडी. ऑप्शन नंबर 3 गडी हे आपलं उत्तर आहे. तिथून सामंत आपला कारभार पाहत होता. नंतरचा प्रश्न आहे 8व्या नंबरचा. भूदास म्हणजे काय? तर स्वतःच्या मालकीची जमीन नसणारा शेतमजूर. दुसरा ऑप्शन आहे स्वतःच्या मालकीची जमीन असणारा शेतमजूर. तिसरा ऑप्शन आहे राजाचे काम करणारा प्रामाणिक नौकर. चौथा ऑप्शन आहे सामंताच्या शेतवाडीवर काम करणारा पगारी नौकर. तर आपलं उत्तर आहे स्वतःच्या मालकीची जमीन असणारा शेतमजूर. 9वा प्रश्न बघूया. युरोपबरोबर होणाऱ्या व्यापारामध्ये कोणाचा सहभाग होता? ऑप्शन आहे अरब, तुर्क, मुघल, ग्रीक. तर ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. अरब यांचा समावेश होता. नंतर 10वा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या भारतीय वस्तूत युरोपीय बाजारपेठेत मोठी मागणी होती? चहा, कापड, मसाल्याचे पदार्थ यापैकी सर्व. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मसाल्याचे पदार्थ. नंतरचा प्रश्न बघूया. 11वा. युरोपात कोणते शहर व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? जिनोवा, वेनिस. ऑप्शन नंबर 3 आहे दोन्ही शहरे किंवा ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. तर आपलं उत्तर आहे दोन्ही शहरे, म्हणजे जिनोवा आणि वेनिस हे दोन्ही व्यापारासाठी प्रसिद्ध होते. इस्लाम शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर कोणता आहे? परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणे, ईश्वराला संपूर्ण शरण जाणे, ईश्वराच्या इच्छांचे आज्ञांचे पालन करणे, वरील सर्व. तर आपलं उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे सगळं आपल्याला इथे करावं लागते. परमेश्वरावर नितांत प्रेम पण, श्रद्धा, संपूर्ण शरण जाणे, आज्ञांचे पालन करणे, ह्या सगळ्या गोष्टी करावं लागतात. नंतरचा प्रश्न आहे आपला 13वा. 13वा प्रश्न काय म्हणत आहे? दररोज किती वेळा ईश्वराची प्रार्थना करावी अशी इस्लामची शिकवण आहे? तर 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा. तर 5 वेळा. नंतर 14वा प्रश्न बघूया. खालीलपैकी असत्य विधान कोणते? इस्लामची शिकवण कोणती आहे? आता यास आपल्याला हे करायचं आहे की रोज ईश्वराची किमान एकदा तरी प्रार्थना करावी, गोरगरिबांना दानधर्म करावा, एकदा तरी हज यात्रा करावी, रमजानच्या महिन्यात उपवास करावा. म्हणजे बघा, असत्य विधान विचारलेलं आहे यामध्ये. तर गोरगरिबांचा दानधर्म करावा हे बरोबर आहे. एकदा तरी हज यात्रा करावी हे सुद्धा बरोबर आहे. रमजानच्या महिन्यात उपवास करावा हे सुद्धा बरोबर आहे. पण हे बरोबर नाही आहे रोज ईश्वराची एकदा तरी पूजा करावी.
तर हे चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. नंतर आपण 15वा प्रश्न बघूया. विखुरलेल्या अरबांच्या टोळ्यांना संघटित कोणी केले? अहमद बिन कासिम, दाहिर, मोहम्मद पैगंबर यापैकी सर्व. तर आपला ऑप्शन आहे मोहम्मद पैगंबर हे आहे. नंतर 16वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या विद्यापीठात एका वेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत असत? तर आपलं उत्तर आहे कैरो या विद्यापीठात किमान एका वेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत असत. नंतर 17वा प्रश्न बघूया. अरबांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या प्राचीन वैज्ञानिक ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले? ग्रीक, भारत, नेपाळ, ग्रीक व भारत. तर आपलं उत्तर आहे ग्रीक व भारत. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. आता 18वा प्रश्न बघूया. युरोपातील स्पेनमध्ये आशियामधील अरब व्यापाऱ्यांनी काय नेले? ऑप्शन आहे होकायंत्र, खजुराची झाडं, आंब्याची झाडं, बंदुकीची दारू. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खजुरांची झाडं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि कोणाला जर व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला क्वेश्चन्स पाहिजे असेल, MCQ पाहिजे असेल तर मला कमेंट्सद्वारे सांगा. मी तुम्हाला ते PDF जे आहे ते तुम्हाला सेंड करील तुमच्या नंबरवर. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम याने कोणत्या राजाचा पराभव केला? तर ऑप्शन आहे दाहिर, रहीम, धर्मपाल, नागभट. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दाहिर. नंतर 20वा प्रश्न आहे. गणित विषयक भारतीय संकल्पना कोणामुळे पाश्चात्य जगाला समजल्या? ऑप्शन आहे पोर्तुगीज, स्पॅनिश, अरब आणि